हॅलो फ्रेंड्स, मी सोनाली स्वागत करते तुमचं सोन्याचा संसारमध्ये. आणि आज शनिवार आहे आणि अवनी शाळेला जायला तयार झालेली आहे. तर तिला आता सोडायला हे चाललेले आहे. आता तिला डब्याला शेंगदाण्याची पोळी करून दिलेली आणि आम्ही सर्वजण शेंगदाण्याच्या पोळ्यांचाच आता नाश्ता करणार आहे. बाहेरचं सडा रांगोळी झालेली आहे आणि आज शनिवारचा दिवस इथेच संपलेला आहे. शनिवारी मी जास्त काही शूटिंग केलंच नव्हतं, त्यामुळे मग दोन्ही ब्लॉग मी एकत्र टाकलेले आहेत. तर हा रविवारचा दिवस आहे आणि सकाळी आमच्याकडे भरपूर माकडं आलेली. या माकडांमुळे बाहेर काही वाळत घालणं करणं खूप अवघड जातं. आता इथं शेंगा थोड्या वाळत घातलेल्या, तर ते फोडून खात आहेत आणि असेच माकडं हे करतात. इकडे तिकडे झाडावर उड्या मारतात, आवळ्याच्या झाडावर वगैरे. हा आकाशकंदील बघून आणायची आठवण झाली आणि किती छान दिवाळीला हा आकाशकंदील केलेला आणि अजूनही आम्ही ठेवलेला आहे. आणायला खूप छान इथं काय काय करायला. आणि आज आम्ही नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी केली. यांना आणि अवनीला खूप खिचडी खावीशी वाटलेली, त्यामुळे मग साबुदाण्याची खिचडी आज नाश्त्याला होती. माझा आणि मम्मीचा नाश्ता करून झालाय. पप्पा अजून शेतात गेलेले आहेत. आता अवनी आणि हे करत आहेत नाश्ता. तर अवनीला आंघोळ वगैरे ह्यांनी घालून दिलेली आहे आणि आज साबुदाण्याची खिचडी खाणार म्हणून खूप हौसेने उठलेली आहे लवकर. तर माझं सगळं आवरलेलं आहे, जेवण वगैरे, स्वयंपाक, भांडी. आता हे आवरल्यावर क्लासमध्ये जाणार आहे आणि दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत क्लास ठेवलाय आज, कारण दुपारनंतर मला एका डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला जायचं आहे. तर आता मी क्लासला जाऊन येते आणि मग कार्यक्रमाला जाऊया. तर क्लासवरून येऊन मी साडी घालून अशी तयार झालेली आहे आणि आता कार्यक्रमाला अवनी आणि मी दोघीजण जाणार आहे. यांच्या मित्राच्या भावाच्या बायकोचं डोहाळे जेवण होतं हे. तर इथे आम्ही असे फोटो काढले. तर हा संपला माझा छोटासा ब्लॉग. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.